चला तर मित्रांनो, आज आपल्याला पुढच्या सेल ऑर्गॅनिक्सला सुरुवात करायची. पुढच्या सेल ऑर्गॅनिक्सचं नाव आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बघा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये हा जो एंडो शब्द आहे, एंडो मीन्स इनसाइड, प्लाझ्मिक मीन्स सायटोप्लाझम अँड रेटिक्युलम मीन्स नेटवर्क स्ट्रक्चर. नेटवर्क स्ट्रक्चर म्हणजे काय? एक जाळं असणार, एक जाळीदार स्ट्रक्चर असणार. बघा, हा लार्ज ऑर्गॅनिल्स या पेशीमध्ये एक जाळीदार स्ट्रक्चर तयार करणार, एक जाळीसारखं स्ट्रक्चर तयार करणार. आणि हे स्ट्रक्चर एक्सटर्नल न्यूक्लिअर एनोलोप पासून तर सेल मेम्ब्रेनपर्यंत काय स्प्रेड झालेलं असणार. म्हणून या सेल ऑर्गॅनिल्सला लार्ज ऑर्गॅनिल्स म्हटलं जातं. सर्वसाधारण पेशीमध्ये न्यूक्लियस हा लार्ज सेल ऑर्गॅनिल्स असतो, परंतु हे नेटवर्क स्ट्रक्चर असल्यामुळे या ठिकाणी आपण लार्ज सेल ऑर्गॅनिल्स म्हणून आपण याला नाव देतो. बघा, यामध्ये जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो, हे न्यूक्लिअर जे मेम्ब्रेन असेल, जे आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल, त्या आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पासून कंटिन्युअसली हे सेल मेम्ब्रेनपर्यंत स्प्रेड झालेलं असणार. आणि त्यामुळे या पेशीला एक सपोर्ट मिळतो. मग यामध्ये जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो, प्रत्येक पेशीमध्ये याच्या फंक्शननुसार स्ट्रक्चर वेगळे वेगळे असतात. यामध्ये मेन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जे फंक्शन असेल ते असेल प्रोटीन सिंथेसिस. ते प्रोटीन सिंथेसिस करणे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता असेल किंवा नेक्स्ट सेल ऑर्गॅनिल्सकडे पोहोचवणे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं काम राहणार. 2 नंबर राहणार फॅट अँड सम हार्मोन्स इन सम स्पेशलाइज सेल. बघा, इथं फॅट आणि फॅटपासून तयार होणारे काही हार्मोन्स तयार केले जातात किंवा काही प्रोटीन बेसचे हार्मोन्स तयार करण्याचं काम या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये घडून येणार. मग बघा, यामध्ये या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे मेन 2 टाईप्स पडतात. एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय की बघा, जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा जो सरफेस बघितला, या सरफेसवर आपल्याला हे असे रायबोझोम अटॅच झालेले दिसतात. आणि रायबोझोमचं फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस. म्हणून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस सुद्धा म्हटलं जातं. या रायबोझोममुळे हा पृष्ठभाग खरबडीत दिसतो, म्हणून याला म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स. आणि हा रफ सरफेस आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दिसतो, म्हणून आपण त्याला ते नाव दिलेलं आहे. याचं मेन फंक्शन प्रोटीन सिंथेसिस अँड प्रोटीन सिक्रेशन. आता प्रोटीन सिक्रेशन म्हणजे काय? प्रोटीन बेस हार्मोन्स. हार्मोन्स काय असणार? हे केमिकल मेसेंजर असतात. हे हार्मोन्स हे पेप्टाइड बेसचे पण असणार, प्रोटीन बेसचे असणार किंवा काही लिपिड बेसचे असणार. परंतु रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जे हार्मोन्स तयार होणार ते सर्व तयार होणार पेप्टाइड म्हणजे अॅमिनो ॲसिड बेस किंवा प्रोटीन बेसचे असणार. मेन फंक्शन असणार. जसं एक्झाम्पल दिलेले आपल्याला पॅन्क्रियाटिक सेल. पॅन्क्रियाटिक सेलमध्ये म्हणजे पॅन्क्रियाज यामध्ये ग्रुप ऑफ सेल असतो, त्याला म्हणतात सेल्स ऑफ इजलेट ऑफ लँगरहॅन्स. यामध्ये अल्फा, बीटा आणि डेल्टा टाईपचे सेल्स असतात. त्यामध्ये इन्सुलिन तयार होतो, त्याबरोबर ग्लुकॅगॉन तयार होतो, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन्स तयार होतो. हे सर्व हार्मोन्स हे प्रोटीन बेसचे असतात. हे हार्मोन्स तयार करण्यामध्ये या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा रोल हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर 2 नंबरचा टाईप दिला आहे आपल्याला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग स्मूथ का म्हटलं जातं की बघा, या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर जर आपण सरफेस बघितला, या सरफेसवर कुठल्याही प्रकारचे रायबोझोम अटॅच नसतात आणि ते प्लेन दिसतात, म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बघा, याचं फंक्शन्स वेगळे. बघा, याचं जे फंक्शन दिलेलं आहे त्यांनी सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट अँड हार्मोन्स. बघा, फॅटचं सिंथेसिस केलं जाणार आणि त्याचबरोबर हार्मोन्स तयार करण्यामध्ये याचा रोल महत्त्वाचा आहे. परंतु यामध्ये डिफरंट एक दिला आहे त्यांनी की हे जे हार्मोन्स तयार होतात ते हार्मोन्स तयार होतात फॅट किंवा लिपिड बेसचे हार्मोन्स असतात, ते लिपिड बेस हार्मोन्स. बघा, लिपिड बेस हार्मोन्समध्ये जे सेक्स हार्मोन्स असतात, टेस्टेस्टेरॉन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, इस्ट्रोजन असेल किंवा कॉर्टिसॉल असेल, हे स्टेरॉइड्स हार्मोन्स, हे सर्व लिपिड किंवा फॅट बेसचे असतात आणि ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासूनच तयार होणार. त्याचबरोबर याचा अजून एक इम्पॉर्टंट रोल आहे, जे विषारी पदार्थ असतात. काही पदार्थ आपल्याला फूडमार्फत किंवा पाण्यामार्फत शरीरामध्ये जाणार, ते वॉटर इनसोल्युबल असणार.
आणि त्याचं मेटाबॉलिझम न झाल्यामुळे त्याचं डिपॉझिशन होणार, त्याचं रूपांतर भविष्यामध्ये कॅन्सर्समध्ये होणार. मग हे शरीराबाहेर टाकणं आवश्यक आहे. मग याचं रूपांतर आपल्याला वॉटर सोल्युबल सबस्टन्समध्ये करणं आवश्यक आहे. त्याला म्हणणार डिटॉक्झिफिकेशन्स, म्हणजे विषारी पदार्थांचं रूपांतर बिगर विषारी पदार्थांमध्ये करण्यासाठी या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा रोल हा महत्त्वाचा असतो. आता हे झालं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स. बघा यामध्ये जर आपण बघितलं हे स्ट्रक्चर बघितलं आपण, की यामध्ये याचं सिक्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी जे वेसिकल्स तयार होतात, या वेसिकल्समध्ये एक तर फॅट राहणार, एक तर प्रोटीन्स राहणार. या पुढच्या प्रोसेससाठी पुढच्या सेल ऑर्गॅनिक्सकडे काय केले जाणार, हे पाठवले जाणार. आणि पुढचा सेल ऑर्गॅनिक्स आपण बघणार हा गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्जी बॉडी. बघा गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्जी बॉडी किंवा गॉल्जी ॲपरेटस, याला परत नाव दिलं जातं पॅकेजिंग अँड शिपिंग सेंटर्स. या ठिकाणी याचं ट्रान्सपोर्टेशन आणि पॅकेजिंगचा रोल महत्त्वाचा असतो. बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून जे सिंथसिस झालेले लिपिड्स असतील आणि फॅट्स असतील, हे वेसिकल म्हणजे छोट्या छोट्या पिशव्या असतील, त्यामध्ये पॅकेजिंग करून या पुढच्या प्रोसेससाठी या गॉल्जी ॲपरेटसकडे पाठवले जाणार. आता या गॉल्जी ॲपरेटसचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण, तुम्हाला या ठिकाणी हे जे सॅक लाईक स्ट्रक्चर दिसणार, फ्लॅट सॅक लाईक स्ट्रक्चर दिसणार, या स्ट्रक्चरला म्हणतात सिस्टर्नी. याला होतं स्टॅक ऑफ सिस्टर्नी. सर्वसाधारण 4 पासून तर 8 संख्येपर्यंत या सिस्टर्नी असतात आणि त्या एकमेकांवर रचलेल्या असतात, त्याला म्हणतात स्टॅकिंग. बघा या सिस्टर्नीला एक सिस्पेज राहणार, याला म्हणतात सिस्पेज, आणि याला म्हणतात ट्रान्सफेज. सिस्पेजला आपण फॉर्मेशन फेज सुद्धा म्हणू शकतो आणि ट्रान्सफेजला मॅच्युरेशन फेज म्हणू शकतो. मग बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून येणारे जे व्हेसिकल्स असतील, ते व्हेसिकल्स या ठिकाणी फ्यूज होणार. त्या ठिकाणी असलेले प्रोटीन्स या सिस्टर्नीमध्ये काय केले जाणार, हे पोर्स होते, त्या ठिकाणी ऍड होणार. त्या ठिकाणी काय केलं जाणार, तर त्या ठिकाणी शॉर्टिंग केलं जाणार. त्यामध्ये काही मॉडिफिकेशन केले जाणार, पुन्हा त्याचं पॅकेजिंग केलं जाणार आणि पॅकेजिंग करून हे ट्रान्सफेज मार्फत किंवा मॅच्युरेशन फेजमध्ये हे व्हेसिकल्स ज्या ठिकाणी त्याची नीड असेल, ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, तर त्या ठिकाणी पाठवण्याचं काम या गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या मदतीने केलं जातं. तर बघा या ठिकाणी त्यांनी दिलेले आपल्याला गॉल्जी ॲपरेटस इज कॉल्ड ॲज गॉल्जी बॉडी और गॉल्जी कॉम्प्लेक्स. याचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण, इट इज अ कंपोज ऑफ स्टॅक ऑफ फ्लॅटन सॅक लाईक स्ट्रक्चर. जे फ्लॅटन सॅक लाईक स्ट्रक्चर असेल त्याला म्हटलं जातं सिस्टर्नी. हे जर बघितलं आपण, याला आपण सिस्टर्नी म्हणणार, याला म्हणतात सिस्टर्नी. तर सिस्टर्नीची संख्या ही 4 पासून तर 8 पर्यंतही असू शकते. काही गॉल्जी बॉडीजमध्ये 4 सिस्टर्नी असू शकतील, काहींमध्ये 5 असू शकतील, काहींमध्ये 8 पर्यंतही असू शकतील. बघा फंक्शनली लिंक टू द ER सेल मेम्ब्रेन अँड अदर सेल ऑर्गॅनिक्स. फंक्शनली बघा हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून येणारे जे काही वेसिकल्स असतील त्याबरोबर लिंक राहणार. त्याचबरोबर सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, की उदाहरणार्थ समजा हे वेसिकल्स तयार झाले, तर वेसिकल आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला याची गरज असेल तर त्या ठिकाणी या सेल मेम्ब्रेन थ्रू आउटसाइड द सेल पाठवलं जातं, म्हणून फंक्शनली लिंक राहणार सेल मेम्ब्रेन बरोबर. आणि त्याचबरोबर इतर सेल ऑर्गॅनिक्स बरोबर. आता इतर सेल ऑर्गॅनिक्स बरोबर म्हणजे यापासून काही प्रोटीन्स वगैरे तयार होतील, तर त्या प्रोटीन्सपासून लायसोझोम्स तयार केले जातील, म्हणजे सेल ऑर्गॅनिक्स तयार केला जातो. त्याला आपण सुसायडल बॅग्स म्हणणार, ते नंतर आपण बघणार. म्हणून या गॉल्जी ॲपरेटसला म्हणणार सेल्स ऑफ पोस्ट ऑफिस. बघा पोस्ट ऑफिसमध्ये जे कलेक्शन केलं जाणार, कलेक्शन केल्यानंतर ऑफिसमध्ये त्याचं शॉर्टिंग केलं जाणार आणि शॉर्टिंग केल्यानंतर आपण काय करणार, डिस्पॅच करणार. सेम त्या पद्धतीची प्रोसेस या सेल ऑर्गॅनिक्समध्ये घडून येते, म्हणून याला म्हणतात सेल पोस्ट ऑफिस. बघा या ठिकाणी त्याचं ट्रान्सपोर्टेशन, सिक्रेशन आणि लायसोझोम फॉर्मेशन हे त्याचे मेन 3 फंक्शन्स आहेत. आता बघा या गॉल्जी ॲपरेटसला नाव देण्यात आलं तर ते सायंटिस्टच्या नावावरनं. सायंटिस्टचं नाव आहे कॅमेलिओ गॉल्जी. म्हणजे 1898 मध्ये त्यांनी बार्न आऊल म्हणजे जी घुबड असते याच्या मेंदूमध्ये ज्या काही पेशी असतात त्याला आपण नर्व्ह सेल किंवा न्यूरॉन म्हणतो. तर न्यूरॉनच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये त्यांना हे स्ट्रक्चर दिसलं. तर त्यावेळेला टेक्नॉलॉजी जास्त विकसित नव्हती, पण नंतर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा शोध लागला आणि त्यामध्ये स्ट्रक्चर ऑब्झर्व करण्यात आलं. म्हणून त्यांचा आदर ठेवण्यासाठी
त्या सेल ऑर्गॅनिक्सला गॉल्जी हे नाव देण्यात आलं. बघा या ठिकाणी फंक्शन्स कसं घडून येणार की बघा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये DNA असतो. या DNAची इन्फॉर्मेशन mRNAच्या मदतीने ही सायटोप्लाझममध्ये येणार. आता सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर या ठिकाणी रायबोझोम्स आहेत. हे रायबोझोम्स mRNA वरचे असलेले कोडॉन्स असतील, त्याचं रूपांतर अॅमिनो ॲसिडमध्ये करणार, त्यापासून प्रोटीन्स तयार करणार. हे प्रोटीन्स या ठिकाणी काय केले जाणार, प्रोसेस केले जाणार. प्रोसेस केल्यानंतर ते पॅकेजिंग केले जाणार आणि ते व्हेसिकल्स या गॉल्जी ॲपरेटसकडे येणार. आता गॉल्जी ॲपरेटसकडे आल्यानंतर जे अनवॉन्टेड्स असतील ते डिस्ट्रॉय केले जातील, जे नॉर्मल्स असतील ते पॅकिंग केली जाणार आणि पॅकेजिंग केल्यानंतर ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी पाठवले जाणार. अशा पद्धतीने एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्जी ॲपरेटस एकमेकांबरोबर काय होणार, कोऑर्डिनेट होणार आणि एखादं कार्य असणार ते करणार. आता हे झालं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्यानंतर आपण बघितलं गॉल्जी ॲपरेटस. त्यानंतरचा पुढचा आपण सेल ऑर्गॅनिक्स बघणार. त्या सेल ऑर्गॅनिक्सचं नाव आहे लायसोझोम्स. बघा प्लांट सेलमध्ये ही लायसोझोमची संख्या ही नियर अबाउट ॲब्सेंट असते, परंतु ॲनिमल सेलमध्ये ही संख्या जास्त असते. बघा या लायसोझोमला डिमॉलिटर स्क्वॉड किंवा सुसायडल बॅग्स म्हणतात. डिमॉलिटर स्क्वॉड म्हणजे काय, साफसफाई करणारे कामगार. पेशीची स्वच्छता ठेवण्याचं काम या लायसोझोम एन्झाईम्स करणार आणि या लायसोझोम्सवर नियंत्रण राहणार हे ब्रेनचं. त्याचबरोबर त्याला सुसायडल बॅग सुद्धा म्हटलं जातं. बघा हे सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असेल, याचं जे आवरण असणार सिंगल मेम्ब्रेन असणार. त्याचबरोबर या सिंगल मेम्ब्रेनमध्ये हे जे फ्लुइड असेल त्या फ्लुइडमध्ये व्हेरियस टाईपचे एन्झाईम्स असणार. ते एन्झाईम्स त्याला आपण म्हणणार प्रोटिओलायटिक एन्झाईम्स किंवा हायड्रोलायटिक एन्झाईम्स. हे एन्झाईम्स जे काही फॅट असेल किंवा कार्बोहायड्रेट असेल किंवा अनवॉन्टेड प्रोटीन्स असेल किंवा काही वेस्ट प्रॉडक्ट असतील प्रोड्यूस बाय सेल. आता पेशीच्या मदतीने काही बाय प्रॉडक्ट्स तयार होतात, ते हार्मफुल असतात. त्याचबरोबर काही अनवॉन्टेड प्रोटीन्स असतात, अनावश्यक प्रोटीन्स असेल, फॅट असेल, कार्बोहायड्रेट असेल, हे ब्रेकडाऊन करणं आवश्यक आहे. आणि ब्रेकडाऊन करण्यामध्ये हे एन्झाईमचा रोल महत्त्वाचा असतो. एन्झाईम म्हणजे काय, एन्झाईम म्हणजे बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट असतात. हे डिस्ट्रॉय करण्याचं काम किंवा त्याचं सिम्पलमध्ये रूपांतर करण्याचं काम हे एन्झाईम्स करतात. हे एन्झाईम स्पेसिफिक असतात, प्रत्येक सब्स्टन्ससाठी स्पेसिफिक असतात. बघा हे डॅमेज वॉर्न आउट सेल ऑर्गॅनिक्स. आता पेशीमध्ये काही सेल ऑर्गॅनिक्सचं एक लाईफ स्पॅन असणार, आयुर्मान असणार. आता त्या लाईफ स्पॅन संपल्यानंतर त्या मरणार, परंतु प्लाझ्मा मेम्ब्रेन मार्फत ते बाहेर न पडल्यामुळे त्या पेशीमध्ये हा कचरा जमा होतो, याला म्हणतात डेब्रिज. त्याचा नायनाट करणं आवश्यक आहे आणि त्याचा नायनाट करण्यासाठी या लायसोझोमचा रोल हा महत्त्वाचा असतो. त्याला लायसोझोम्स आपल्याला इन ब्रीफ दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर आपल्याला दिलेलं त्यांनी जो ह्युमन स्पर्म असतो, हे ह्युमन स्पर्म हा मेल गॅमेट असतो. या मेल गॅमेटचा जो हेड रिजन असतो, या हेड रिजनला या ठिकाणी ॲक्रोझोम्स असतो. एक कॅपलाइक स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतात ॲक्रोझोम्स. या ॲक्रोझोममध्ये हे लायसोझोम्स असतात. या लायसोझोममध्ये एन्झाईम्स असतात, हायड्रोलायटिक एन्झाईम्स. या हायड्रोलायटिक एन्झाईम्समुळे एक काय होणार, एक पेनिट्रेट होणार आणि पेनिट्रेट झाल्यानंतर हा जो न्यूक्लियस असेल तो या एक सेलमध्ये जाणार आणि फर्टिलायझेशन होणार. मग एक पेनिट्रेशनसाठी या हायड्रोलायटिक एन्झाईमचा रोल हा महत्त्वाचा असतो आणि लायसोझोम्स असतात ह्युमन स्पेअरच्या एक हेड रिजनमध्ये. बघा या ठिकाणी दिलेले ह्युमन स्पर्म सेल्स कंटेन लायसोझोमल एन्झाईम्स. When the sperm meets an egg, these enzymes will break down the outer layer of egg, allowing fertilization to take place. फर्टिलायझेशन म्हणजे काय, जो मेल गॅमेट असेल, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट याच्या न्यूक्लियसमध्ये झालेलं फ्युजन त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. पण फर्टिलायझेशन होण्यासाठी हा न्यूक्लियस या एक सेलमध्ये जाणं आवश्यक आहे आणि ते पेनिट्रेशन करण्याचं काम या हेड रिजनमध्ये असलेल्या ॲक्रोझोममध्ये असलेल्या या लायसोझोम्स एन्झाईम्समुळे घडून येतं. आता हे झालं आपल्याला लायसोझोम्स. आता आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे, पुढचा जो सेल ऑर्गॅनिक्स बघायचा आपल्याला, सेल ऑर्गॅनिक्सचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गॅनिक्स बघू आपण.